नमस्कार मंडळी, तर मी दिव्या. तर आज आपण पाहणार आहोत अगदी चौपट असे फुलणारे खिचिया पापड, तेही 1 किलो प्रमाणामध्ये. चला आता मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे खिचे बनवण्यासाठी 1 किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. वाटीने मोजला तर तो तांदूळ आपल्याला 6 वाटी भरेल, कारण की माझी वाटी जी आहे ती छोटी आहे. आणि जर मोठी वाटी असेल तर 5 वाटी हा तांदूळ भरेल. त्यासाठी मी 100 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे. आणि वाटीचं माप पाहिजे असेल तर अर्धा वाटी उडदाची डाळ ही भरेल. त्यानंतर हा जो तांदूळ आहे आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे. डाळ ही आपल्याला धुवायची नाही. त्यानंतर ह्या तांदळामधलं सर्व पाणी मी इथे काढून घेतल्यानंतर हा जो तांदूळ आहे आपल्याला फॅनच्या खाली रात्रभर सुकवू द्यायचा आहे. त्याला फक्त उन्हामध्ये सुकवू नका. त्यानंतर जी डाळ आहे ती आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर मी तांदूळ आणि जी उडदाची डाळ आहे ते मिक्स करून छान असं एकदम बारीक असं दळून आणलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर हे जेव्हा मी पीठ मोजून घेतलेलं आहे तर 6 वाट्याच हे पीठ आपलं भरलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी आता 25 ग्रॅम मीठ घालणार आहे. तर 25 ग्रॅम मीठ आहे ते पोहे खायचा 1.5 चमचा मीठ भरलेलं आहे. आणि 30 ग्रॅम मी इथे पापड खार घातलेला आहे. तर पापड खार आहे तो चमच्याच्या साहाय्याने 2 चमचा हे भरलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर मी 1.5 चमचा तीळ घातलेला आहे. त्यानंतर आता ज्या वाटीने मी पीठ मोजलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 6 वाटी पिठासाठी मी इथे 9 वाटी पाणी घेतलेलं आहे, कारण की आपल्याला वाटीच्या 1.5 पट पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटीसाठी 1.5 वाटी आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी गरम केलेलं आहे आणि गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये सर्व पीठ हे जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर आपल्याला सर्व पीठ एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताच्या साहाय्याने पण हे पीठ छान असं मळवून घ्यायचं आहे. थोडंसं गरम आहे. त्यानंतर मी इथे छोटे छोटे गोळे तयार केलेले आहेत आणि ते गोळे जे आहेत ते आपल्याला आता इडलीच्या भांड्यामध्ये उकडण्यासाठी ठेवायचे आहे. तर इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्याखाली जे आहे ते आम्ही कोथिंबीरच्या वड्या उकडून घेतो ना, तशी एक चाळणी होती माझ्याकडे. त्यामध्ये मी ते हे ठेवलेलं आहे. आणि हे सर्व पीठ आपल्याला उकडण्यासाठी अर्धा तास ठेवायचं आहे, कारण की जर पीठ कमी उकडलं तर त्याचे तुकडे होतात. म्हणून आपल्याला बरोबर टायमिंग लावून अर्धा तासच हे पीठ हे जे आहे ते छान असं उकडून घ्यायचं आहे. तर इथे आता पाणी गरम झालेलं आहे. त्यामध्ये हे सर्व भांडं मी आता ठेवून दिलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि अर्धा तास आता आपल्याला हे पीठ उकडू द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या दिव्याच किचन मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर अर्ध्या तासाने बघूयात आपले पीठ उकडले आहे का. तर तुम्ही ते बघू शकता की छान असं पीठ हे उकडलं गेलेलं आहे. हात लावला तर अजिबात आपल्याला ते हाताला काहीच लागत नाही. याचा अर्थ की पीठ छान असं उकडलं गेलेलं आहे. त्यानंतर आता हे जे पीठ आहे ते मी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काढून घेणार आहे, कारण की जेव्हा आपण गरम गरम पिठाचे खिच्चे बनवतो ना, एकदम छान असे खिच्चे ह्या पिठाचे बनले जातात. आणि जर तुम्ही हे पीठ थोडंसं गार करून केलं तर खिच्चे अजिबात मोठे मोठे होत नाहीत आणि ते पीठ पण गार होतं. त्यासाठी जेवढं लवकर आपण गरम गरम हे खिच्चे करू तेवढे छान असे खिच्चे हे मोठे मोठे आणि छान असे होतात. त्यानंतर त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडीशी जिरे आपल्याला त्यावरती घालायची आहे. त्यानंतर हे जे पीठ आहे आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. ते मी इथं बेलन आणि खलबत्त्याच्या साहाय्याने पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं पीठ काढून आपल्याला त्यावरती तुपाचा हात लावून त्याचे जे आहे ते छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर आपण जो खिच्च्याचा आकार आहे तो आपल्या मनाप्रमाणे छोटा पण करू शकता आणि मोठा पण करू शकता. जर तुम्हाला भाजून खायचे असतील तर तुम्ही मोठे खिच्चे करू शकता. तुम्ही इथे बघू शकता किती छान असा ह्या गोळा माझा तयार झालेला आहे. आणि मी ते पापडचे कागद आहेत ते घेतलेले आहेत आणि त्यावरतीच तुम्हाला मी खिच्च्या करून दाखवणार आहेत. ही जी आहे ती खिच्च्याची मशीन आहे, तुम्हाला ऑनलाईन पण भेटू शकेल. त्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या घरी खिच्च्याची मशीन नाही आहे तर तुम्ही पोळपाटावरती पण हे खिच्चे एकदम व्यवस्थित पद्धतीने करू शकता. तुम्ही बघू शकता मस्त असे खिच्चे माझे तयार झालेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही मशीनच्या साहाय्याने खिच्चे करताल तेव्हा एकदम फास्ट असे खिच्चे हे बनले जातात. त्यामुळे पोळपाटपेक्षा
मशीनचे खिच्चे हे लवकर आणि फास्ट होतात. तुम्ही बघू शकता अजिबात माझा खिच्चा तुटला पण नाही आणि एकदम खाली असा चिटकला पण नाही. एकदम छान अशा पद्धतीनं हा खिच्चा जो आहे तो पडला जाते. तर इथे सर्व माझे 1 किलोचे खिच्चे तयार झालेले आहेत. तर 1 किलोमध्ये कमीत कमी 100 ते 150 खिच्चे तयार होतात. कारण की जेव्हा तुम्ही छोटे खिच्चे करता तेव्हा 150 खिच्चे होतात आणि जेव्हा तुम्ही मोठे खिच्चे करतात तेव्हा 125 ते 100 असे खिच्चे होतात. तर 2 दिवसांनी माझे हे खिच्चे बघू शकतात की तुम्ही किती छान असे वाळून तयार झालेले आहेत. अजिबात त्याला असा तडा पण गेलेला नाही आणि कलर पण छान आलेला आहे. तुम्ही ते बघू शकता. आता मी जो खिच्चा आहे तो मी तळून दाखवणार आहे. तर तेल टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल तापू द्यायचं आहे. थोडंसं कमी ह्याच्यामध्ये जर तुम्ही खिच्चा टाकला तर तो फुगत नाही आहे. तर तो बघू शकता झाऱ्याच्या दुप्पट तिप्पट माझा खिच्चा हा फुललेला आहे आणि त्याचा कलर पण किती सुंदर असा आलेला आहे आणि त्याला अजिबात कुठं तुटलेला पण नाही. तुम्ही बघू शकता मस्त असा माझा खिच्चा दुप्पट तिप्पट फुलणारा खिच्चा तांदळाचा तयार झालेला आहे आणि तो पण फक्त रेशनच्या तांदळामध्येच मी हा खिच्चा केलेला आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्ही बघू शकता माझा खिच्चा किती छान असा तयार झालेला आहे. आता तो जो खिच्चा आहे तो तुम्हाला मी मोडून दाखवत आहे. बघू शकता तुम्ही. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत.